31 मे पर्यंत राज्यातील सर्व गड किल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यात येणार आहेत। याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आक्रमक पवित्रा घेतला। 31 जानेवारीपर्यंत सरकारनं जिल्हाधिकाऱ्यांकडून अतिक्रमणांची यादी मागवली आहे। 1 फेब्रुवारी ते 31 मे पर्यंत टप्प्याटप्प्यानं अतिक्रमण काढलं जाईल। पेटीएमला गेल्या 3 महिन्यांमध्ये 208 कोटी रुपयांचा तोटा झालाय। वर्षभरापूर्वी याच 3 महिन्यात पेटीएमचा तोटा हा 220 कोटी रुपये इतका होता। कंपनीचा महसूल 36% घसरून 1828 कोटी रुपये झालाय, तर पेटीएमचा निव्वळ नफा हा 930 कोटी इतका होता। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर पुलाचं गर्डर बसवण्यासाठी 3 दिवस ट्रॅफिक ब्लॉक असेल। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मुंबई लेनवर लोणावळ्यामध्ये डोंगरगाव कुसगाव येथे MSRDC मार्फत पुलाचं गर्डर बसवलं जाणार आहे। त्यासाठी 22 ते 24 जानेवारी असे 3 दिवस दुपारी 12 ते 3 वेळेमध्ये ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाईल। देवनार भायखळ्यात हवेची गुणवत्ता खालावलेली आहे। मुंबईतील काही भागांमध्ये प्रदूषणाचं प्रमाणही वाढलंय। देवनार पाठोपाठ दक्षिण मुंबईतील भायखळा परिसरातील हवेचा निर्देशांक हा 553 इतका नोंदवला गेलाय। राज्यभरातून सीईटीसाठी 3,80,000 विद्यार्थ्यांचे अर्ज आलेत। MBA, MMS आणि BEdला ऍडमिशन घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद दिसतोय। भारतीय तटरक्षक दलाच्या 49व्या स्थापना दिनानिमित्त सरहद से समंदर तक या बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं। ही रॅली उद्या दुपारी 1:30 वाजता वाघा बॉर्डरवरून निघणार आहे, तर मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया जवळ 1 फेब्रुवारीला तटरक्षक दिनी तिचा समारोप होणार आहे। मुंबईत प्लास्टिक विरोधी मोहीम तीव्र करण्यात आलेली आहे। एकाच दिवसात 61 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आलाय। 29 प्रकरणातून 1,45,000चे दंड वसूल झालाय। 1,145 दुकानांमध्ये तपासणी करण्यात आली। इंदापूर शहरातील अतिक्रमणाविरोधात इंदापूर नगर परिषदेकडून जनजागृती करण्यात येते। शहरातील मुख्य रस्त्यांसह बाजारपेठ मार्गावर फळ विक्रेते फेरीवाल्यांनी अतिक्रमण केलेलं आहे, त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतोय, तर अवैध बॅनर आणि फ्लेक्सवरही धडक कारवाई करण्यात आली आहे। वर्धा आर्वीकडे एका मालवाहू वाहनात कत्तलीसाठी गोवंश घेऊन जाणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करत गोवंशाची सुटका केलेली आहे। पोलिसांनी 2 वाहन चालकांसहित 3,68,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। संत नामदेवांच्या पंढरपूरमधील स्मारकाला गेल्या 10 वर्षांपासून मुहूर्त मिळत नाहीये। नामदेवांच्या भव्य स्मारकासाठी 2014 पासून संत नामदेवांचे वंशज प्रयत्न करतायत। भक्तिसागर परिसरातील 20 एकर जागेची मागणीही केली जाते, मात्र त्याला विलंब होताना दिसतोय। कृषी विज्ञान केंद्र आणि ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानानं बारामती कृषी प्रदर्शन सुरू आहे। या प्रदर्शनाच्या 5व्या दिवशी लाखो शेतकऱ्यांनी भेट दिली आहे। शेतकऱ्यांची अलोट गर्दी झालेली आहे आणि त्याची दृश्य ही ड्रोनद्वारे टिपण्यात आली आहे। तळेगाव दशासरच्या शंकरपटाला सुरुवात झालेली आहे। वर्षभराचे साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे। तसंच बैलांसाठी लागणाऱ्या साज आणि शेती उपयोगी साहित्य मिळण्यासाठी महत्त्वाचं हे ठिकाण मानलं जातं। या शंकरपटात राज्यभरातील व्यावसायिक विक्रीसाठी दाखल होतात। येवला मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये टोमॅटोच्या भावामध्ये मोठी घसरण झाली आहे। टोमॅटोला प्रति किलो 5 ते 7 रुपये भाव मिळतोय। सध्या मिळत असलेल्या भावातून वाहतुकीवर केलेला खर्चही मिळत नसल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। 26 तारखेपर्यंत लाडक्या बहिणींना पैसे मिळतील अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे। गरजू महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार असून लाडकी बहीण योजना बंद पडू देणार नसल्याचं आश्वासनही त्यांनी दिलं। मार्च महिन्यातील बजेटनंतर लाडक्या बहिणींचा हप्ता 2100 रुपये होणार असल्याची माहिती मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी दिली आहे। तसंच महायुती सरकार लाडक्या बहिणींना कधी दूर करणार नाही असा विश्वासही विखे पाटलांनी व्यक्त केला। महाविकास आघाडीची आज बैठक पार पडणार आहे। या बैठकीमध्ये प्रमुख नेत्यांची उपस्थिती असेल। दरम्यान बैठकीमध्ये विधिमंडळ समितीवरील निवडीसह इतर विषयांवर मंथन होईल। आज काँग्रेसच्या ओबीसी विभागाची बैठक दादरमध्ये आयोजित करण्यात आली आहे। प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य के राजू यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडेल। यानंतर दुपारी 2 वाजता नाना पटोले पत्रकार परिषदेला संबोधित करतील। राज्य निवडणूक आयुक्तपदी दिनेश वाघमारे यांची नेमणूक करण्यात आलेली आहे। 5 वर्षांकरता त्यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे। राज्य निवडणूक आयुक्तांवर जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती, नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुका घेण्याची जबाबदारी असते।
एकनाथ शिंदेंच्या सततच्या दरेगावच्या दौऱ्यावरून संजय राऊतांनी घणाघाती टीका केलेली आहे। एकनाथ शिंदे अस्वस्थ आत्मा असून त्यांनी कुंभमेळ्यात जायला हवं असा खोचक टोला राऊतांनी लगावलाय। संजय राऊतांच्या टीकेला संजय शिरसाटांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। तुम्ही शिंदेंच्या पायाच्या धुळीशीही बरोबरी करू शकत नाही असं शिरसाट म्हणालेत। तर ठाकरे गटाच्या नेत्यांना घेऊन कुंभमेळ्यात जाण्याचा सल्लाही शिरसाटांनी दिलाय। एकनाथ शिंदे दरेगावी गेल्यामुळे तर नाराज असल्याची चर्चा सुरू होत्या। यावर आमदार जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे। शिंदे पौर्णिमेला गावी जातात आणि त्यावरून ते नाराज आहेत असं म्हणणं योग्य नसल्याचं जयंत पाटील म्हणाले। नाराजीच्या चर्चांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिलंय। मी कुणाच्या बोलण्याकडे लक्ष न देता काम करतो असं शिंदे म्हणाले। तर महाबळेश्वर प्रकल्पाच्या कामांसाठी आपण आल्याचं स्पष्टीकरण शिंदेंनी दिलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी साताऱ्यात दरेगावी पर्यटन विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली। बैठकीमध्ये पर्यटन विकास आराखड्यातील ऍक्टिव्हिटींचा शिंदेंनी आढावा घेतला। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 24 जानेवारीला महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत। दौऱ्यादरम्यान अमित शहा नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतील। तर मालेगाव आणि मुंबईतील नेस्को या ठिकाणच्या कार्यक्रमासाठी सुद्धा ते उपस्थित राहतील। शंभूराज देसाईंनी महाविकास आघाडीवर निशाणा साधलेला आहे। मवियाची अवस्था जी विधानसभेत झाली आहे तीच अवस्था स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत होणार असा टोला शंभूराज देसाई यांनी लगावलाय। सध्या मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत, मात्र त्यावर कसा कंट्रोल आणता येईल याचा विचार करत असल्याची प्रतिक्रिया मंत्री नितेश राणेंनी दिली आहे। त्यामुळे पुढील काळात सिंधुदुर्गमधील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय। महाराष्ट्रातील पालकमंत्री पदाच्या वादावर छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। मंत्री नसल्यानं आपल्याला काही माहित नाही, काही अडचण आली असेल म्हणून स्थगिती दिली असावी असं भुजबळ म्हणाले। रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा निर्णय रद्द केला असला तरी प्रजासत्ताक दिनी आदिती तटकरे आणि गिरीश महाजनच ध्वजारोहण करणार आहेत। आदिती तटकरे रायगडमध्येच तर गिरीश महाजन नाशिक जिल्ह्यात 26 जानेवारीला ध्वजारोहण करतील। रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबतचा वाद मुख्यमंत्री दावोसवरून आल्यानंतरच सुटण्याची शक्यता आहे। पालकमंत्री पदावरून महायुतीत सुरू असलेल्या नाराजीवर आदित्य ठाकरेंनी टीका केली आहे। नाराज होणाऱ्या मंत्र्यांचा राजीनामा घ्यायला हवा अशी मागणी त्यांनी केली। तर कोणासमोर न झुकणारे मुख्यमंत्री दादागिरी कशी सहन करतात असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे। गडचिरोलीच्या पालकमंत्री पदावरून विजय वडेट्टीवारांनी टीका केलेली आहे। गडचिरोलीला 2 नाही तर 3 पालकमंत्री देण्याचा टोला त्यांनी लगावलाय। 3 पालकमंत्री असल्यास 3 खात्याचे लाभ जिल्ह्याला मिळतील, तर एकमेकांवरही तिघांना लक्ष ठेवता येईल असा टोलाही त्यांनी लगावलाय। नाशिक जिल्ह्यात आणि शहरात शिवसेनेचं वर्चस्व वाढावं यासाठी नाशिकचा पालकमंत्री शिवसेनेचाच असावा असा आग्रह नाशिकचे जिल्हाध्यक्ष अजय बोरस्ते यांनी केलाय। नाशिकच्या पालकमंत्री पदाला स्थगिती मिळाल्यानंतर राष्ट्रवादी आणि शिवसेना दोन्ही आक्रमक झाले। पालकमंत्री पदाचं वाटप झालंय आणि त्याबाबतच्या भावना आपण अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे व्यक्त केल्याची प्रतिक्रिया हसन मुश्रीफांनी दिली आहे। तसंच आपल्या महायुतीच्या नेत्यांवर विश्वास असून ते नक्की मार्ग काढतील असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला। आम्हाला सांगण्याची आवश्यकता आहे। 25 जानेवारीला मुंबईत जनआक्रोश मोर्चा काढला जाणार आहे। यावरून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जयंत पाटलांनी विरोधकांवर निशाणा साधलेला आहे। सध्या महाराष्ट्रातील परिस्थिती अशीच असून मंत्रीच रस्त्यावर जाळपोळ करण्यासाठी सांगत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। संजय राऊतांनी उदय सामंतांबाबत केलेल्या वक्तव्यावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे। राऊतांकडे सगळी तपशीलवार माहिती असून ते जे बोलतात ते कालांतरानं खरं ठरतं असंही जयंत पाटील म्हणाले। संजय राऊत काय बोलतात त्यात तथ्य नाही अशी प्रतिक्रिया मंत्री हसन मुश्रीफांनी दिली आहे। तसंच 3 पक्ष एकत्र आले आहेत त्यामुळे काही मतमतांतर असू शकतात, मात्र मुख्यमंत्री दावोसवरून आल्यानंतर सर्व प्रश्न मिटतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे हा राजकीय बळी होता अशी प्रतिक्रिया त्याच्या वकिलांनी दिली आहे। अक्षय विरोधात नागरिकांचा रोष होता आणि राजकारणाने त्याचा फायदा घेऊन हे कृत्य केल्याचा आरोपही वकिलांनी केला। आरोपी अक्षय शिंदेच्या फेक एन्काउंटरवरून अनिल देशमुखांनी सवाल उपस्थित केलेत। एन्काउंटर कोणाच्या दबावाखाली केला आणि कोणाला वाचवण्यासाठी केला असा सवाल देशमुखांनी उपस्थित केलाय।
बदलापूरच्या घटना खऱ्या अर्थानं राज्याला काळीमा फसवणारी होती अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे. सरकारच्या पोचलेल्या भक्षकांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले गेलेत, त्यामुळे फिंगरप्रिंट समोर आलेले नाहीत असा आरोपही पटोले यांनी केलाय. या प्रकरणातील सगळं तथ्य पुढे आणून आरोपीवर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसनं केलेली होती असंही ते म्हणाले. अक्षय शिंदेचा एन्काउंटर फेक असून तो का केला असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केलाय. तर कोण कोणाचा गेम करतंय हाच प्रश्न असल्याचंही ते म्हणाले. अक्षय शिंदे फेक एन्काउंटरवर पोलीस आयुक्त यांच्याकडून माहिती घेणार आहेत असं विधान शंभूराज देसाईंनी केलेलं आहे. तसंच सरकारी वकील यांच्याकडून माहिती घेऊन अधिकृतपणे बोलणार असल्याचं ते म्हणाले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन पुकारलंय. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची 23 जानेवारी रोजी जयंती आहे. त्यानिमित्त मुंबईतील प्रतीक्षा नगर येथे लावलेला बॅनर महापालिकेनं काढून टाकलेला आहे. त्यामुळे स्थानिक गटाचे शिवसैनिक हे आक्रमक झालेले आहेत. सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्याशी देशमुख कुटुंबियांनी सुमारे अर्धा तास बंद दाराआड चर्चा केली. यावेळी आंबेडकर यांनी देशमुख कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या पाठीशी राहणार असल्याचं आश्वासन दिलं. दिल्ली सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला राज्यातील शेतकरी संघटनेने पाठिंबा दिलाय. चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामध्ये शेतकरी नेते माजी आमदार वामनराव चटप हे सहभागी झालेले होते. यावेळी शेतकऱ्यांच्या अनेक मागण्यांसाठी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. नवी मुंबईतील वाशी रेल्वे स्थानकाबाहेर रिक्षाचालक मालक युनियनतर्फे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आलं. रिक्षा परवाने बंद करावेत, मीटर दरात वाढ करावी, तसेच अनधिकृत प्रवासी वाहतूक बंद करावी अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन केलं गेलं. कल्याणमध्ये मुलांच्या खेळण्याच्या मैदानावर इंडोअर खेळासाठी केडीएमसी कडून काम सुरू होतं. या प्रकरणी मनसे पदाधिकारी आणि क्रीडा प्रेमींनी काम बंद पाडत गोंधळ घातला. मैदानावर कोणत्याही प्रकारचं बांधकाम होऊ देणार नसल्याचा पवित्रा मनसे पदाधिकारी. गडचिरोलीत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. या मोर्चामध्ये 12 तालुक्यातील 27 आस्थापनांमधील 2300 युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहभागी झाले. योगासनांमध्ये चक्रासन हा फारच अवघड प्रकार आहे. या चक्रासनाची शर्यत नागपूरच्या सुर्वेनगरमध्ये पार पडली. यात 120 स्पर्धकांनी सहभाग घेतला. 8 ते 16 वर्ष वयोगटातील 15, 20 आणि 30 मीटर अंतराची ही शर्यत घेतली गेली. यात स्पर्धकांचं कौशल्य पणाला लागलं, तसेच त्यांची लवचिकताही दिसून आली. भारताचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांच्या हस्ते गडचिरोली प्रीमियर लीग स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, अभिनेत्री श्रुती मराठेही उपस्थित होते. अझरुद्दीन यांनी स्थानिक खेळाडूंसोबत क्रिकेट खेळण्याचाही आनंद लुटला. धुळ्यात एसटी बस थेट रुग्णालयामध्ये नेण्यात आली. बसमधील प्रवासी महिलेची अचानक प्रकृती बिघडल्यानं चालकानं बस रुग्णालयात नेली. चालकाच्या समयसूचकतेचं सगळीकडून कौतुक केलं जात आहे. अहिल्यानगरच्या केके रेंज इथं लष्कराचा युद्धभूमीवरचा थरार पाहायला मिळाला. नेपाळ आणि निमंत्रित मित्र राष्ट्रांच्या सैन्यासमोर भारतीय लष्करानं 2 तास युद्ध सरावाची प्रात्यक्षिकं दाखवली. रणगाड्यांवरून तोफांचा मारा तसंच शत्रूला भस्मसात करणाऱ्या तोफांचा माराही यावेळी करण्यात आला.